वेलकम बॅक टू माय व्लॉग. तर मित्रांनो, कसे आहात सगळे? आय होप सगळे चांगलेच असतात. आणि आता सकाळी सकाळी रविवारची सकाळ होती आणि बाहेर येऊन आपला व्हिडिओ टाकला होता, अपलोड झालेला आहे. ते जाऊन तुम्ही नक्की बघा कालचा. आणि मी प्राईज पण सांगितलेली आहे त्या व्लॉगमध्ये, तर ती नक्की प्राईज बघा पिंजऱ्याची. आणि आता जात तुम्ही घरात, बाहेर अपलोड करण्यासाठी आलतो. मध्ये जरा रेंज येत नव्हती 5G असून पण काय झालं तर काय माहिती. तर मिठू सोडलेला होता आणि काय करायला बघा. काही जाता आलो, मध्ये थोडीशी ब्राईटनेस कमी झालेली होती माझ्याकडूनच. आणि वरी बघा काय करायला मिठू काय करायला. अरे अरे माठावर गेला तू, माठावर गेला. पेपर काढून टाकले त्यानं. तर आता थोडस चहा दूध पितो आणि मग भेटतो तुम्हाला. तर घरी लेकरू आलाय. आपल्या मिठूला बघा, रोज व्हिडिओ बघत होता ते. आणि आज हो, ते माग मोटर नीट करायला आलते त्याच्या आजोबाला. हे बघा, पापा. मिठू बोल ना, मिठू बोल ना, बोल ना. मिठू बोल ना, ह्याला बोल. मिठू देवांश म्हणायला कॅमेरा पुढे बोलत नाही ती. त्याला कळत आहे, मोबाईल जवळ नेला की बोलत नाही ते. ए मिठू, ए मिठू. ए ए ए मिठे, ए मिठा बोल की मिठू, बाळाला बोलत्या. काहीच ते बाळ तर खूप खुश होऊन गेलं. आणि ते त्याचे आजोबा म्हणू लागले की कुणाचं लेकराचं दुखत असलं तर असा पक्षी दाखवल्यावर तर त्याचं दुखणंच पळून जाईल. तर आता ते पण गेले. तर आम्हाला पण अर्णवला घेऊन जायचं होतं. आम्ही दोघं जायलेलं आहेत कटणीला, त्याला घेऊन जायचंय. त्याचे खूप केस वाढलात. ते मॅडमचा फोन आला तर तुम्हाला म्हणलंच आहे मी. मग आता त्याला जातात घेऊन अर्णवला. चला अर्णव. मिठू बघा, त्याची धडपड बघा ना. बाय मिठू, बाय मिठू. बघा नको जाऊ म्हणतोय. तू शर्टच घातलं नाही अजून. तर जातो कटिंगला. तर गाईज आता आलतो कटिंग येऊन अर्णवला घेऊन. आणि आंघोळ केलेली आहे. अर्णव बघा तिकडं आहे. बघा कसला वंचर आहे, कसा दिसायला घाण. आणि आता मग मला जायचं होतं डब्बा घेऊन. पप्पाचा फोन आल्यावर मम्मीचा झालता डब्बा भरून ठेवलेला होता. आणि इकडं अर्णवचं काय वेगळं चालू होतं काय माहिती. तर आता डब्बा देऊन आल्यावर भेटतो तुम्हाला, फोन येईल आता. तर काही आता अभ्यास हे करून मम्मीनं बाहेर जायची परवानगी दिलेली आहे. आता जायला तर अर्णव मी कुठे जायला हे सांगणार नाही, कुठं जायला हे सांगणार नाही. आणि याची मिठी वेगळीच चालू आहे इकडं. पंखा पंखा बंद, बाहेर जायला म्हणल्या. बाहेर जायला रे, जाऊ का? तर तिथे गेल्यावरच तुम्हाला ती लोकेशन कळेल, सांगतो. तर बघा आमच्या देशी जुगाड, ह्या गच्चीहून त्या गच्चीवर पतंग उडवायलेत. तेव्हा का तिकडून इकडच्या गच्चीवर चालू आहे. असे काही नमुने लेकर आहेत. अडकलं पतंग त्यांचं. तर चला मग. इथं आलतो तर गार्डन तिकडचं बंद होता म्हणून जिथं दरवेळेस येतात तिथं चालतो. जिममध्ये दुसरे काही उघडे नाहीत. आज रविवारमुळं काय झालंय काय माहीत. अर्णव करायला जिम इकडं. चालू आहे प्रवचन इकडं. मी उठून आलो इकडं. आपण काहीतरी दुसरं खेळावं म्हणलं इथं बसतो. इथं बसलो की हे बघा अशी जिम आहे. तुम्हाला दाखवलंच. आता काय एवढं काही दाखवण्यासारखं नाही. थोडंसं अर्णवचंच खेळायला आहे ते दाखवतो.
बघा अर्णव कसा खेळायलाय, दमाने खेळ जरा. तर गाईज अर्णव बघा इथं कसा खेळायलाय. इथं एक आहे आणि इथं असा पाय ठेवायचा, इथं हात धरायचा. अरे 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 मी अरे 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 हो बाबा बाबा पडत होतो, पडायच्या आधीच इथं बसलो मी. अर्णव याच्यावर मजा येते का? तर हे बघा मजा तर येईली, मजा तर येईली ह्याच्यावर. काय त्याचा उपयोग? हे बघा याचा उपयोग असा आहे म्हणा. तर बघा लाईक दिस. हे बघा असं खेळायचं. हे इथं खूप सारे गार्डन आहेत पण लेकरं चढून चढून जाईल तिकडं. हा दादा हे बघा इकडे एक गार्डन आहे. असं खेळायचं, तसं खेळायचं. कसं हाड तुटल्यास कळत. थांब मी लोम काढू का इथं. हो का अर्णवचे येडे चाळी. थांब अर्णव तुझ्याहून चांगलं मला येतं. कर मग धर. नको थांब. तर मी बघतो आता करून. हा धर मी करून बघतो मला येतं. तर गाईज आता माझं तर झालं तर इथं मोठं आहे आणि ह्या मोठ्यावर मला काही करता येणार नाही. आणि अर्णव तर तिकडे आहे बघा. अरे अरे चक्र यायल्यात होय. तर इकडं तर मजा येत होती पण ती गार्डनचं उघडं असताना नक्की पुढच्या रविवारी नक्की तुम्हाला दाखवतो. ओय अर्णव कसा खेळायला आणि मला मी पण खेळ पण पायलंय हे होईल असे वेगळंच होईल अर्णव. उत्तर उतर नाही तर वेगळंच होईल रे. हा तर आपली गाडी होती बाहेर आणि तिकडे गार्डन आहे. तर हे बघा इथे गार्डन आहे, इथं लेकरं खेळायलेत रोजचे असते खेळणारे. आणि सूर्य बघा कसा चमकत आहे. आणि अर्णवचं खेळणं अजून संपलं नव्हतं. जिममध्ये एवढे लेकरं नाही आहेत. गाडी बघा आणि तिथं मोठं गार्डन आहे. मग काय गपचूप जावं लागेल घराकडं. काय उघडच नाही आहे तर खेळून आता गपचूप घराकडे जावं लागेल. आता ह्याचं एक नखरे चालू आहेत. इकडं हे खेळायला चालू आहे. तसं आहे का ते? तसं आहे तसं आहे. कधी नाही ते अर्णव व्यायाम करायला आहे बाबा आहे ना. आता कुठं अर्णव हे काय हे दाखव बरं मला. थांब मी करू का एकदा. तर इथं दादा करायला येडेच आहे. काय हे बघ. ओय ओय पडशील. थांब मला एकदा करून बघू देतोस. नाही तू काय नाही. हे बघ जमलं का. थांब आता चालू आहे अर्णवचं. अर्णवलं तर काय उचलं ना पण तरी सुद्धा किती नाद आहे खेळायचा. हा अरे येडचा तो काही असं आहे. एकदा मी करतो तर बघा अर्णव कम हियर. तो गाइस ये देखो दिस इज द माय पावर. डोंट अंडरएस्टिमेट डोमनेटची पावर. हे बघ माझे मलाच मी उचलायचे. तर चला आता इथून जाऊ.
तर अर्णवला कॅमेरा पकडा येत नाही, तर समजून घ्या गाईज थोडंफार. तर गाईज आता आलतात घरी, आपण मम्मीला देऊ फुलं. हे तिथून मी फोटो काढायला घेतले होते. हो आज काय फुलायचं? उग आज ना मदर्स डे आहे ना पॅरेंट टीचर्स डे आहे. काय रोज काही एका दिवसानं होत असतंय का मदर्स डे साठीच? होय अर्णव. तर आता येताना वेपर्स आणले होते मस्त. आता खातात. एकच आणला 10. तू एकच आणलास, मी आणले 2 5-5 वाले. मिठू तिकडे आहे का? त्यावेळच्यानं दुधाकडे बघायला बघ ना, फक्त दुधाकडे बघायला. ते उकळायला आता बघा दुधाचं मी पातेला हातात घेते की लगेच येईल आता मी. नाही, लगे येत नाही, थोडा वेळ. तर काही आता खातात थोडेसे वेफर्स आणि भेटतो तुम्हाला नंतर. आता जाम भूक लागली वेफर्ससाठी. तर काही आता झालतं जेवण हे, आणि ते सकाळचं बाळ डबल आलतं. अबू, तर आता मम्मी काढायली बघा नख माझे. अबू, काय झालं? काढू वाटत नाहीत का? तसे ठेवायचे का काय मग शो पीस म्हणून? थांब. तर लेकरं कितीही मोठं झालं तरी मम्मीचं काही लाड संपत नाही लेकरावरचा. पोरी झाला नाहीत ना. हा, एखादी मुलगी असते तर थोडस समजलं असतं. एवढा लिहून बी तुम्हाला तुमचे काम करायचे कळत नाही तर माहिती का? बर. पोरी छोट्यापणापासून करतात. आणू कशी त्या दिवशी झाडू मारायली, कशी काम करू लागली होती. आता पुरीचे काम आहेत मग ते. कोण म्हणलं पोरीनच करावं असं थोडंच आहे? आई खरं कुणी काढलं असेल ती? काय माहिती कुणाला काम नव्हतं. खरं विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हो ना, सगळं पोरीलाच म्हणते तर. खरं आहे ना गाईज? तर खरं असलं तर कमेंट मध्ये हो म्हणून सांगा. तर गाईज आता झालं तर झोपायची वेळ, आणि आता थोडंसं आतरून हे करून झोपायचंच होतं. आणि आता मस्त थकान झालती आज. खूप फिरलो, तिकडं गेलो. अर्णव तर काय माझ्या त्याच्या नादाखाली माझा नीट शूट पण घेत नव्हता, काहीच नाही. तर बघितलं असेल फक्त अर्णवच खेळत होता. कळत नाही त्याला. लहान आहे म्हणायली मम्मी. तर लहान नाही, आता मी 4थीला गेलो. लहान नाही म्हणायला यार. मोबाईल कसा धरायत नाही तुला? तर आजचा ब्लॉग इथं संपवतो. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि चॅनलला नवीन असताल तर सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.